मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत रिपब्लिकन पक्षाची भूमिका स्पष्ट झाली आहे। आरपीआय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजप महायुतीकडे थेट 16 जागांची मागणी केली आहे। वांद्रे येथील पत्रकार परिषदेत आठवले म्हणाले की महायुतीत जागा वाटपाच्या चर्चेसाठी आरपीआयला सन्मानाने बोलवलं गेलं नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे। ही नाराजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। आरपीआयने महायुतीला 26 वॉर्डांची यादी दिली असून त्यापैकी किमान 16 जागा मिळाव्यात अशी ठाम भूमिका घेतली आहे। इतिहासाची दखल देत आठवले म्हणाले, 1992 मध्ये मुंबईचा महापौर आरपीआयचा होता, तर 2017 मध्ये पुणे महापालिकेत भाजपच्या कमळ चिन्हावर लढत देत पक्षाचा उपमहापौर झाला होता। त्यामुळे यावेळीही मुंबईत कमळावर लढण्याची तयारी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी आठवले यांची भेट घेऊन आरपीआयला सन्मानजनक जागा दिल्या जातील असा शब्द दिला आहे। आता महायुतीत जागा वाटपावर नेमका काय तोडगा निघतो याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला चॅनलला फॉलो करायला विसरू नका।